लाघव काय नाही आहे ह्या गाण्यामध्ये. धन्य कूस आईची धन्य कान लोचने कृतार्थ जन्म जाहला फिटून जाय पारणे अनंत कष्ट सोशिले फेडिले सपांग तू. प्रत्येक आई आपल्या अपत्याच्या अस्तित्वाची चाहूल लागल्यापासून प्रत्येक श्वासागणित त्याला एक आशीर्वाद देत असते. क्षीणभार संपला तृप्तमाय जीवने आयु उर्वरितसे सरेल हीश चिंतनी. आणि आशीर्वाद कुठला? लाभले नसे कुणा असे सदैव भोग तू इथून दृष्ट काढते निमिष एक थांब तू. आणि ह्याच आईला जेव्हा तिचं ते प्राणप्रिय असणारं लेकरू विचारत नाही, तिचे बंध तोडून तिला दूर लोटायला लागतं, तेव्हा आईच्या त्या मरणप्राय यातना समजायला गदी माडगुळ करत व्हायला पाहिजे. आईलाही विसरून जाते या देशातील पिले अडाणी सल सोडून देश पक्षिणी मोडून पडली घरटी कोटी कशी राहशील इथे कटी. इथे नांदे कोणी जीवालग नसे आपतही कोणी चल सोडून देश पक्षिणी. अण्णांनी त्यांच्या आईला शेवटच्या क्षणापर्यंत अंतर दिलं नाही. नुसत्या कविता लिहिल्या नाहीत, अनुसरून दाखवलं ते. अखेरच्या क्षणी देखील बनूताईंना आदर्श मातेचा सर्वश्रेष्ठ पारखे पुरस्कार मिळेपर्यंत अण्णा शेवटचा श्वास घेण्यासाठी थांबले होते. अण्णांच्या काही भावकवितांमधून त्यांनी अनेक विसंगती पण मांडलेल्या आहेत. खूप वेळा आपण गाण्याच्या चालीमध्ये एवढं गुंतून पडतो की त्या शब्दांमधल्या कलाकुसरी आपल्या लक्षात येत नाहीत. एक उदाहरणादाखल त्या विसंगतीसाठी एक गाणं मी सांगते फक्त. धुंद येथ मी स्वैर झोकितो मद्याचे प्याले त्याच वेळी तू असशील तेथे बाळा बालविले. शब्दांच्या अर्थांच्या आणि आशयांच्या अशा अनेक चमत्कृती करणं हा अण्णांचा हातखंडा होता. 1976च्या कराडच्या साहित्य संमेलनामध्ये एक छान घटना मी तुम्हाला सांगते. त्यावेळी पु ल देशपांडे मावळते अध्यक्ष होते आणि दुर्गाबाई भागवत या उगवत्या अध्यक्ष होत्या. त्यावेळी काय झालं होतं, साहिर लुधियानवी आहेत, त्यांना व्यासपीठावर होते ते प्रमुख पाहुणे. ते म्हणाले, त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं त्यांनी, अभी मैं जो हिंदी कविता सुनाने जा रहा हूँ उसका कोई मराठी तर्जुमा जरा बताइए. मोठा प्रश्न आला. पुलंनी माडगुळकरांना बोलवलं व्यासपीठावर आणि साहिरजींचे शब्द मराठीमध्ये रूपांतरित करण्याची विनंती केली की हे तुम्हीच करू शकाल, हे तुम्ही करा. आणि त्याच्याबरोबर आता पुलंच ते त्यांनी अट घातली आहे. काय अट घातली की
एक मराठी शब्द त्याचा असा असायला हवा की ज्याला एकाही भारतीय भाषेमध्ये प्रतिशब्द नाही, असा मराठी शब्द त्या गाण्यात असायला पाहिजे. साहिरजी कविता म्हणायला लागले, एक बात कहूं राजा किसी से न कहियो जी, एक बात कहूं राजा किसी से न कहियो जी, रात भर रहियो सवेरे चले जाइयो जी. साहिरजींचा जी पूर्ण व्हायच्या आत गदिमांचं मराठी रूप भाषांतर तयार. एक अर्ज सुना दिलवरा मनीच मनी ठेवाजी, एक अर्ज सुना दिलवरा मनीच मनी ठेवाजी, रातभर रहियो सवेरे चले जाइयो जी, अहो रातभर तुम्ही राहावा झुंजुरता तुम्ही जावाजी. साहिरजींनी संपूर्ण कविता त्यांची अण्णांनी एका काही क्षणात पूर्ण केली आणि झुंजुरता हा शब्द सादर करून मराठी भाषेची श्रीमंती एका प्रीतिगीतामधून दाखवून दिली. कोणत्याही भावनेच्या असंख्य छटा त्यांच्या लेखणीमधून सहज उमटत असत. अण्णांच्या मनाची मशागतच तशी होती. कारण अशीच एक भावना म्हणजे प्रीती भावना. अण्णांनी लिहिलेली जी प्रेमगीतं आहेत ना, एवढी विविधता क्वचित कुठेतरी नसेलच. कवीलाही नाही आणि गीतकारालाही नाही दाखवता आलेली. अण्णांचा स्वतःचा प्रीतिविवाह झालेला होता. पद्मा पाटणकर ज्या होत्या कोल्हापूरच्या, त्या अण्णांशी त्या गायिकाच होत्या मोठ्या. त्या विद्या माडगुळकर झाल्या. अण्णा आपल्या गीतामधून अतिशय हळुवारपणे प्रेमाची चाहूल व्यक्त करतात. लपविलास तू हिरवा चाफा, सुगंध त्याचा लपेल का, प्रीतल पोहणे लपेल का, प्रीतल पोहणे लपेल का. अशीच प्रीतीची एक अतिशय सौम्य आणि मुग्ध भावना हळुवारपणे अण्णा व्यक्त करतात. मी त्याची एक छोटीशी गोष्ट सांगते तुम्हाला. एक गाणं आहे अण्णांच्या एका चाहत्याने नाही, मला असं वाटतं बहुतेक बाबा बोरकर एकदा अण्णांना म्हणाले की म्हणजे त्यांना आवर्जून ती गोष्ट निदर्शनाला त्यांनी आणून दिली की अण्णा तुमच्या गीतांमध्ये की नाही ळचा वापर कमी होतो. तसा खरं म्हणजे ळचा वापर आपला कमीच असतो. मराठी भाषेतला एवढा महत्त्वाचा अक्षर असू नये. पण अण्णांनी त्या चाहत्याची दखल घेतली. शब्दप्रभूच होते ते आणि एक मुग्ध असं भावगीत सुंदर ळ हे अक्षर वापरून अण्णांनी निर्माण केलं. घननिळा लढीवाळा झुलवून कोय हिंदोळा, घननिळा घननिळा सुटली वेणी केस मोकळे, धूळ उडाली भरले डोळे, काजळ गाली सहज ओघळे, या साऱ्याचा उद्या गोकुळी होईल अर्थ निराळा, झुलवून कोय हिंदोळा, घननिळा. मोजाळं प्रेमभावनेचा सुखद शिडकावा असावा अशी ही गीता अण्णांच्या मनामध्ये कविता म्हणूनच उगवलेली होती असं वाटतं. ही मी आत्ता जी सांगितली ती. तर काही प्रेमगीतं अशी होती की थुईथुई उडणाऱ्या कारंजासारखी असायची. कशी करू स्वागता, प्रिया तुझं काय दिसे स्वप्नात, किंवा प्रेमवेडी राधा, किंवा अगदी हे चिंचेचे झाड दिसेनच, अण्णांचं गाणं आहे ते. ही सगळी गीतं अण्णांची. काही गीतांमध्ये मात्र अतिशय मुग्ध प्रेमाचा, आतुरतेचा एक वेगळा आविष्कार आहे.
घरात हाक येते सानंद गीत गाता येणार नाथ आता येणार नाथ आता. इतकी आतुरता आहे या शब्दांमध्ये. मला दरवेळी हे गाणं ऐकलं ना की माझ्या मुलांची आठवण येते. मुलांची म्हणण्यापेक्षा माझ्या सुनांची. माझी मुलं दोघं नेव्हीमध्ये आणि त्यांच्या बायका आहेत ना, ते अशी गेले की ते लवकर येत नाहीत. त्यांची चाहूल लागली ना येण्याची की येणार येणार येणार. हे असं ते घरातलं सुंदर वातावरण पाहिलं की मला हे गाणं अगदी हटकून आठवतं. पाऊले पहाते दारात थांबलेली ये अंगणात छाया आधीच लांबलेली लग्नात लाभलेला हो स्पर्श भास हाता येणार नाथ हाता येणार नाथ हाता. विरह आणि मिलनाच्या मधली अवस्था इतकी नेमक्या शब्दामध्ये मांडलेली आहे. आता नका क्षणानो दोघात भिंत घालू स्वर्गास वे मला द्या भूमीवरून चालू ते प्राणनाथ माझे मी दैवदत्त कांता येणार नाथ आता येणार नाथ आता. मला नेहमी वाटतं की ह्या